आजकाल सगळीकडे एकच वाक्य ऐकू येते. आय डोंट वॉन्ट टू डू अ जॉब. आय वॉन्ट टू बी माय ओन बॉस. इंस्टाग्राम रील्स, पॉडकास्ट, मोटिवेशनल स्पीचेस सगळीकडे एकच वाईब आहे. जॉब म्हणजे गुलामी आणि बिझनेस म्हणजे स्वातंत्र्य. पण आज आपण एका कम्फर्ट लेवलच्या बाहेर जाऊन एका विषयावर चर्चा करणार आहोत. जर सगळेच उद्योजक झाले तर देश चालवणाऱ्या नोकऱ्या कोण करणार? हा प्रश्न नेगेटिव्हिटीसाठी नाही तर रियालिटी समजून घेण्यासाठी आहे. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. भारतामध्ये यूथ इन्स्पिरेशन झपाट्याने बदलतोय. सर्वेज सांगतात की ग्रॅज्युएशन नंतर सुमारे 70% विद्यार्थी आधी जॉब करायचं ठरवतात, पण 5 वर्षात हा आकडा 52% वर येतोय. कारण जवळपास 30-30% युवक असं म्हणतात की आपण बिझनेस स्टार्ट करूया. ड्रीमिंग इज इझी, पण रियालिटी थोडी वेगळी आहे. आज प्रत्येक 100 पैकी फक्त 4 ते 5 विद्यार्थी प्रत्यक्षात रेव्हेन्यू जनरेटिंग बिझनेस चालवत आहेत. बोलणारे खूप, पण करणारे फारच. आणि हे अपयश नाही, ही ग्राउंड रियालिटी आहे. हे फक्त स्टुडंट्स पर्यंत मर्यादित नाही. वर्किंग प्रोफेशनल सुद्धा म्हणतात कॉर्पोरेट लाईफ सफोकेटिंग आहे. आय वॉन्ट फ्रीडम. आय वॉन्ट पर्पज, नॉट सॅलरी. सर्वेज दाखवतात की 63% फायनान्स प्रोफेशनल्स फ्युचरमध्ये एंटरप्रेनर व्हायचं स्वप्न पाहतात आणि 70% इंडियन प्रोफेशनल्स इंडिपेंडंट वर्क किंवा स्टार्टअप याच्याबद्दल विचार करत आहेत. पण प्रश्न असा आहे की सगळे जॉब सोडू शकतात का? EMI, कुटुंबाची जबाबदारी, मेडिकल खर्च, स्टेबिलिटी. अगर दाल रोटी से आगे बढ़ जाएंगे हम लोग तो स्टार्टअप की सोचेंगे. अभी हम लोग दाल रोटी पे हैं. दाल रोटी अभी जब तक चलेगा तब तक आप आगे नहीं सोच पाएंगे. हे इंस्टाग्राम रील्स मध्ये दिसत नाही. एंटरप्रेनरशिप रोमांचक वाटते, पण ती इमोशनली, फायनान्शियली आणि मेंटली ब्रुटल असते. आता महाराष्ट्राकडे पाहूया. 2025 मध्ये 71 लाखांहून अधिक लोक अनएम्प्लॉयड म्हणून रजिस्टर्ड आहेत. हा आकडा आपल्याला एक सत्य सांगतो. जॉब्स अजूनही कमी आहेत. सरकार स्टार्टअप पॉलिसी आणते. 50,000 स्टार्टअप्स करू, 1.5 लाख एंटरप्रेनर्स बनवू. विजन चांगलं आहे, पण महाराष्ट्रात वर्कफोर्स आणि काम करणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. एंटरप्रेनरशिप जॉब क्रिएट करतेच, पण सगळ्यांसाठी नाही. आजही देश टीचर्स, नर्सेस, इंजिनियर्स, फॅक्टरी वर्कर्स, क्लर्क्स, ड्रायव्हर्स, टेक्निशियन्स यांच्यावरती चालतोय. एंटरप्रेनर बनण्याआधी कोणीतरी जॉब करायलाच हवा. हो, इन्स्पायरिंग स्टोरीज खूप आहेत. लोक कॉर्पोरेट जॉब सोडतात आर्टिसनसाठी काम करायला, रूरल इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठी, सोशल इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी. एका व्यक्तीने हाय पेइंग जॉब सोडली, 70% सॅलरी कट पण घेतला, कारण त्याला आपलं काम मिनिंगफुल वाटत नव्हतं. या स्टोरीज खूप पॉवरफुल आहेत. पण हे एक्सपेक्टेशन्स आहेत, रूल्स नाही. प्रत्येक जण रिस्क घेऊ शकत नाही आणि ते चुकीचंही नाही. जॉब करणं कमीपणाचं नाही आहे. जॉब हीच इकॉनॉमीची बॅकबोन आहे. आज सगळ्यात मोठा धोका कोणता आहे माहित आहे का? जॉब इज इक्वल टू फेलियर. हा मिथ तरुणांना गिल्ट देतो. जॉब केल्यावर कमीपणा वाटतो. स्टेबिलिटीपेक्षा हसलला ग्लोरीफाय केलं जात आहे. पण सत्य काय आहे? एंटरप्रेनरशिप मध्ये अनप्रिडिक्टेबल, फेलियर, मेंटल स्ट्रेस, नो फिक्स्ड इन्कम अशा शक्यता आहेत. आणि जॉबमध्ये स्किल डेव्हलपमेंट, लर्निंग, स्टेबिलिटी अशा दोन्ही पाथ रिस्पेक्टेबल आहेत. प्रॉब्लेम पाथमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम कंपॅरिझन मध्ये आहे. म्हणून प्रश्न असा नाही आहे की जॉब किंवा बिझनेस. खरा प्रश्न हा आहे की तुमच्यासाठी योग्य काय. देशाला एंटरप्रेनर्सची गरज आहे, पण तितकीच स्किल एम्प्लॉईजची पण गरज आहे. एंटरप्रेनर्स जॉब क्रिएट करतात, एम्प्लॉईज इकॉनॉमी चालवतात. दोघेही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आज जर तू जॉब करत असशील तर तू चुकीचा नाहीस, आणि आज जर तू एंटरप्रेनर बनायचं स्वप्न पाहत असशील तेही चुकीचं नाही. डिसिजन्स ट्रेंडवर नाही, डिसिजन्स सेल्फ अवेअरनेसवर घ्या. इंस्टाग्रामवरचा बॉस बनू नका. रिअल लाईफमध्ये स्टेबल, स्किल्ड आणि सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस बना. कारण देश स्लोगन्सवर चालत नाही, काम करणाऱ्या माणसांवर चालतो. म्हणून शेवटी विचार करा, तुमचा निर्णय तुमच्या पॅशन, स्किल्स, रिस्पॉन्सिबिलिटीजवर आधारित असावा. आपलं स्वप्न पूर्ण करायलाच हवं, पण समाज आणि इकॉनॉमीला सुद्धा फंक्शनिंग ठेवायलाच हवं. एंटरप्रेनरशिप आकर्षक आहे,
पण जॉब्स अजूनही लाईफचा बॅकबोन आहेत. त्यामुळे बॅलन्स हेच खरं आन्सर आहे. एंटरप्रेनरशिप आणि जॉब्स याच्यामध्ये तुम्ही काय निवडता आणि तुम्ही काय करताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आमचं चॅनल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.